प्रेज लॉर्ड, मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहेत चिकन बर्गर। त्याच्यासाठी बघा मी मेयोनीज, चीज आणि बटर घेतलेलं आहे आणि मी ह्या रेडीमेड पॅटी घेतलेल्या आहेत। मी काही घरात बनवले नाही, पण त्या घरात पण खूप छान बनवल्या जातात। मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवेल आणि मी घरात पण बनवतच असते। हे बघा, एका कढईत मी तेल घेतलेलं आहे, ह्याला जरा गरम करू द्यायचंय आणि गरम झाल्यानंतर आपली पॅटी त्याच्यामध्ये एक एक करून सोडायची। तुम्हाला जेवढे खायचे बर्गर त्यानुसार तुम्ही एक एक पॅटी घेऊ शकता आणि ह्याला दोन्ही साइडनी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचंय। हे बघा, आपले खरपूस झालेले आहेत। ओके, त्याच्यानंतर तुम्ही हे झाल्यावरती नंतर अंड घ्यायचंय। ऍक्च्युली हे जे अंड्याचं योक आहे ना, ते मोस्ट ऑफ बर्गर मध्ये नाही फोडत, ते तसंच घेतात, पण मला नाही आवडत ते असं, ते कच्चं योक, ते येल्लो वालं, तर त्यामुळे मी दोन्ही साइडनी मी शॅलो फ्राय करून घेते त्याला। हे बघा, आता मी बन्सला माझ्या बटर लावलेलं आहे। तुम्ही जास्त पण लावू शकता, मी थोडंच लावलेलं आहे, कारण चीज ऑलरेडी मेयोनीज वगैरे खूप साऱ्या प्रमाणात आहे, तर त्यामुळे हे पण मी थोडंच घेतलेलं आहे। हे बघा, ह्याला मी मस्तपैकी असे भाजून घेतलेले आहेत तव्यावरती। आमचा जरा कॅमेरामॅनचा हात हलतोय, ठीक आहे, काही हरकत नाही, ऍडजस्ट करा तुम्ही थोडंसं, नंतर थोडं अजून आम्ही प्रोग्रेस करू आमच्या व्हिडिओमध्ये। ओके, हे बघा मी कसे भाजलेत। नंतर मी एका सर्विंग प्लेटमध्ये त्यांना घेणार आहेत आणि नंतर त्याच्यावरती तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही चीज टाका, बर्गर आधी टाका या अंडा टाका। थोडंसं मी पण कन्फ्यूज होती काय टाकू आधी। ओके, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही ते आधी टाका। मेयोनीज पण दोन्ही साईडला पावाला लावू शकता, मी नंतर वरून लावलेलं आहे मेयोनीज। मी वेगवेगळे थोडेसे बाजारातनं वेगवेगळ्या प्रकारचे मेयोनीज आणलेले, 2-3 पॅकेट जास्त, पण मेयोनीज हेल्थसाठी वगैरे ह्या सगळ्या म्हणजे वजन वाढतं वगैरे, त्यामुळे मी थोडंच आणून ठेवतं पॅकेट्स वगैरे ह्या सगळ्यांचे। ते बघा, आपलं अंड पण टाकलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर ठेवलेलं आहे, चीज ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर मेयोनीज पण आहे। हे थोडंसं मेयोनीज असं घट्ट झालेलं, नंतर ते मी चमच्याने असं स्प्रेड वगैरे केलेलं आहे। लॅटिसची पानं, तुम्हाला पाहिजे तर कांदा टमाटर पण ठेवा, आवडलं तुम्हाला जसं आवडेल ते, जे सलाडमध्ये लागतं हेल्दी, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही टाकू शकता। तुम्ही तुमच्या परीने बनवू शकता, तुम्हाला जे पाहिजे तसं। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा, तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा बर्गर कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा। थँक्यू।